चांगला खेळाडू आहे या सह्याद्री क्रिकेट आशियामधील आणि आमच्या स्पर्धेचं त्याच्यावरती खूप सारं प्रेम राहिलं। या प्रेमापोटी आपण त्याला एक जर्सी देतोय। अर्थातच सागरदादा याच व्यासपीठावरती आयोजक वर्गांच्या कमिटीच्या माध्यमातून टॉस का बॉस मध्ये ही जर्सी त्यांना दिली जाईल। या प्रेमापोटी आपण पाहतो हे टी शर्ट त्यांना दिलं जाईल। अर्थातच भैरवनाथ 11 विरेवाडी संघाचं सागरदादा साखरवाडी, सागरदादा पवार या साखरवाडी एसा चॉकलेट बॉय हिरविरेवाडी गावचा चॉकलेट बॉय शुभमच्या शुभ हस्ते जर्सी दिली जाईल। प्रेम पाहतोय आपण खूप सारं प्रेम राहिलंय प्रेक्षक वर्गांवरती, आमच्यावरती देखील तसं सागरदादांवरती आपण पाहतो या स्पर्धेचं प्रेम राहिलंय। म्हणजेच जर्सी दिली जाते सागरदादा पवार साखरवाडी या टॉस का बॉस मध्ये। ओहो फटका खेळलाय प्रथमेश ठाकरे। कल्पेश सपकाळ मी का बोललो जातो याला नक्कीच दाखवून दिलं जाते कल्पेश सपकाळच्या माध्यमातून। हा मात्र षटकार येतोय। आठवू नकोस भूतकाळातला काही ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक, स्वप्नांमधल्या जगण्यात गुंतून जाऊ नकोस, स्वप्नासाठी हक्कानं आणि हट्टानं तू लढायला शिक, स्वप्नासाठी हक्कानं आणि हट्टानं तू लढायला शिक। हट्टानं लढतोय हक्कानं लढतोय हाच कल्पेश सपकाळ आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती, ज्याच्या बॅट मधून मात्र आलाय एक घणाघाती प्रहार। दस्तक पे मस्तक देते हुए गेंद जा रही है सीमा रे क्या पार। अर्थातच षटकार येतोय। या षटकाराने संघाची धाव संख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 10 वरती। टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय जर्सी दिली जाते प्रेमापोटी। प्रेम मात्र या स्पर्धेचं खूप राहिले प्रेक्षक वर्गांवरती। पाहिलं तर शुभम दादांच्या शुभ हस्ते इथं सन्मानित केलं जाते म्हणजे जर्सी दिली जाते आमची भैरवनाथ 11 विरेवाडी गावची जर्सी सागरदादाला दिली जाते। सागरदादाचं पाहिलं तर या आशियामध्ये चांगला खेळ राहिलाय त्यासाठी सागरदादाला आपण पाहतो जर्सी प्रदान केली जाते। असंच प्रेम आमच्या स्पर्धेवरती राहू देत। थँक्यू सो मच सागरदादा। जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। अर्थातच सलगचा दुसरा षटकार आलाय। कल्पेश सपकाळ शांत बसायला तयार नाही, शांत बसायला तो काही संत नाही। आल्या 2 षटकार लगावले थेट मात्र मानसरोवर स्टेशनला त्या चेंडूंची गाठ भेट झाले म्हणजेच या 7 धावेनिशी संघाची धाव संख्या 16 वरती जाऊन पोहोचले। 5 चेंडू पूर्ण 16 धावा। ओहो सन्मान दिलाय चेंडू हवेमध्ये जेल पकडली जाईल का? हो जेल पकडली जाते। हे आता मात्र स्वतःवरती नाराज असेल, थोडीशी चूक झाली, चूक मात्र खूप घडली जाते प्रथमेशच्या माध्यमातून अर्थातच कल्पेश दादाच्या माध्यमातून। हे चुकीला माफी नसणार आहे। झेल मात्र तितकीच चांगली पाहायला मिळाली। अर्थातच या षटकाची सांगता होते या झेल निशी म्हणजेच बाद होत आहेत होतंय पहिल्या विकेटचं पतन। अर्थातच कल्पेश दादा माघारी निघालाय। पाहिलं तर कल्पेश दादासाठी डगआउट मधून टाळ्या वाजवले जातात। काही देखणे फटके लगावले ऑन साइड वरती। मानसरोवरला त्या चेंडूंनी मात्र भेट दिली तेच फटके लाजवाब फटके नक्कीच कैद झालेत आमच्या कॅमेरामध्ये। नक्कीच हे फटके मात्र आम्ही नक्कीच प्रसारित करू, नक्कीच या टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती या खेळाडूला मोठं देखील करू। अर्थातच प्रथमेश दादा म्हणजेच कल्पेश दादा आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट आशियाचा प्रथमेश ठाकरे म्हणून त्याला संबोधलं जातं। लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली। 2 षटकार खेळले परंतु लाजवाब। आता मात्र नवीन फलंदाज झालाय मैदानामध्ये आकाश। गोलंदाजी ट्रॅक वरती पाचारण केले योगेशला जर्सी नंबर 333 आपण पाहतोय। अर्थातच 3-3-3 333 सोबती विकेट। पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणारा योगेश आपण पाहतोय। योगेश टू रोशन स्पीडअप घ्यायचंय विनंती आहे। ओहो फटका खेळलाय, फटका हवेमध्ये असेल तर चेंडू जाईल सीमा रेषे पार। हे सेटोय निश्चित मॅक्सिमम। अर्थातच कल्पेश दादा शांत राहिल्यानंतर आता मात्र बाजू सांभाळली जाते अर्थातच रोशन दादाच्या माध्यमातून। या 7 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 22 वरती मजल मारले। दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 22 धावा धावफलकावरती लगावले गेले। टीम डफळवाडी मॅच पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नव्हत्या, हे शक्य करून दाखवताना टीम पाहतो डफळवाडीला। ओहो फटका खेळलाय, पुन्हा एकदा फटका फसला गेला। क्षेत्ररक्षक असेल चूक करणार नाही, हे चांगली झेल पाहायला मिळते। काय क्षेत्ररक्षकाचा नजराणा पाहायला मिळतोय। तशी गरुडाच्या नजरेने त्या चेंडूवरती नजर ठेवली त्यानंतर मात्र फेविकॉल हाताला चिटकावा तसा चेंडू हाताला येऊन चिटकला। अर्थातच झेल पकडली जाते कावू कॉर्नर रिजन मध्ये। होत्या दुसऱ्या विकेटचं पतन। अर्थातच बॅक टू द पॅव्हिलियन रोशन। टीम मीटिंग्स कमी करा मित्रांनो। अर्थातच टीम कळंबे लगेच सामना चालू करायचा। फलंदाज नवीन मैदानामध्ये येईल टीम डफळवाडी कडून। यानंतर होणारी मॅच आहे अदर्स टीम साखरवाडी चॅलेंजर स्पोर्ट्स मसुगडेवाडी टीम
त्यानंतर होणारी मॅच साखरवाडी विपक्ष मसुगडेवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. दोन्ही संघांनी तयार राहायचे. मसुगडेवाडी टीम कॅप्टन, साखरवाडी टीम कॅप्टन. लगेच टॉस केला जाईल. टॉस का बॉल्स मध्ये जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. हो, लेग लांच करण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. आता मात्र चेंडू निर्धाव येतोय. येस, षटकारानंतर पुनरागमन काय असतं, बॅकअप काय असतं, तर या गोलंदाजानं दाखवून दिलाय. अर्थातच योगेश दादा आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार खर्चित केला, तर नंतर मात्र गडी बाद केला, तर नंतर मात्र हा चेंडू निर्धाव घेतला जातोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 ऑन स्कोअर बोर्ड. हो, कोलबर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनवरती चेंडूला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक असेल, अभि चेंडू फील्ड करेल. थोडंसं फंबलिंग होतं, तोपर्यंत 2 धावा रॉकेट ऑन पाहायला मिळतं. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावीनिशी संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले, म्हणजेच 24 वरती. चेंडू झाले 4 पूर्ण. 24 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक असेल, एका हाताने झेल पकडले, परंतु सीमारेषे बाहेर. हे सीमारेषे बाहेर पकडले. षटकार येतोय. अर्थातच बॅटर राजच्या बॅट मधून आला एक मॅक्झिमम षटकार. या 7 धावेनिशी संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले. अर्थातच 30च्या घरामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. 30 धावा धावफलकावरती लगावले गेले. षटक पाहिले तर दुसऱ्या प्रगतीपथावरती 5 चेंडू पूर्ण झाले. शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी ऑफ दी ओव्हर फेस करेल हाच राज, ज्याने मागील चेंडूवरती षटकार खेचलाय. तो मात्र डीप स्क्वेअर लेग रिझनच्या डोक्यावरतून. षटक संपताय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, 2 गडी बाद 30. हो, पॅडल सीट पाहतोय. घुटना टेकवर तमाशा देख. चेंडू जाईल सीमारेषेजवळ फीड केला जातो. तोपर्यंत 1 धाव. फलंदाज आकाश असेल, आकाशच्या माध्यमातून हा फटका खेळला होता. देखना फटका पाहायला मिळाला. त्यानंतर क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं पाहायला मिळालं. विजयला पाचारण केले. विजयचा पहिला चेंडू पूर्ण झालाय. आता मात्र राजला आणलं जातं स्ट्रायकिंग एंड वरती. राज मात्र मोठे फटके कसे मारायचे आणि 6ची आणि 4ची भाषा, म्हणजे 6 आणि 4चा पाडा नक्कीच जाणतो तो राज पाहतो स्ट्रायकिंग एंडला. हो, फटका खेळायचा होता. फटका फसला गेला. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर वळवला जातोय. कोण बदलतोय, कोण बदलणारा चेंडू हवेमध्ये हेकावे घेतो, सरळ विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. म्हणजेच एसटी रक्षक अक्षय सर आपण पाहतोय सेंटर ऑफ द अट्रॅक्शन, सामन्याचा केंद्रबिंदू म्हणून ज्यांच्या माध्यमातून हा सामना चालवला जातोय. फटका खेळला जाईल. फटका मात्र आकाशाला चुंबन देऊन तो चेंडू जातोय का सीमारेषे पार. होय, वेलकम डीजे. जोपर्यंत हा फलंदाज आहे तोपर्यंत मोठा डोंगर उभा केला जाणार. फटका मात्र खेळला जातोय. फटका हवेमध्ये. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक अभि असेल, अभि कोणती चूक करणार नाही. आता मात्र माघारी धाडलं जात आहे. हे सेलिब्रेशन देखील केलं जात आहे. हे आता मात्र पाहिलं तर माघारी जाते राज. सचिन आलाय.
काय खेळ राहिलाय राजचा, काय लाजवाब फटके पाहायला मिळाले राजच्या बॅट मधून. आता मात्र सचिन आलाय, जो तो तगडाच येतो या टीम मधून. फलंदाजी कशी करायची चांगली जाणली जाते या टीमला, फलंदाजी फळी तितकीच तगडी आहे या टीमची. हो पुन्हा एकदा लेग लान्सेस. आता चेष्टा उद्ध्वस्त, बेस उडवल्या जातात, तेच पंचांचं बोट आकाशाकडे जाते. अर्थातच बॅक टू बॅक विकेटचं पतन होतंय. पुन्हा एकदा संधी मिळते आमच्या डीजे वाल्याला. वेलकम डीजे सॅम. साबीने मात्र चेंडू निर्धाव घेतलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धावफलकावरती 37 धावा गडीत झालेत बाद 4. यानंतर होणारी मॅच असेल आदर्श साखरवाडी विपक्ष चॅलेंजर्स मसुगडेवाडी. आमने सामने असतील सागर पवार, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अविनाश पवार असेल, जे मात्र या सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये सितारे खेळाडू, स्टार खेळाडू आहेत. लढत मात्र तरबेज होणार आहे. लढत मात्र पाहायला गेलं तर नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबला असणार आहे. अटीतटीची लढत होणार आहे, क्रुशल मुकाबला. यानंतर होणारी सामना असेल अर्थातच आदर्श साखरवाडी विपक्ष चॅलेंजर मसुगडेवाडी. हा षटक संपल्यानंतर लगेच टॉस का बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. अर्थातच मसुगडेवाडी टीम आता वाईड स्वेर मारा ऐसा इट इज वाईड. आपण पाहतोय संघाची धाव संख्या वाईडने जाऊन पोहोचले. अर्थातच 39 वरती 4 गडी बाद आपण पाहतोय. शेवटचे षटक 5 रन केले. अर्थातच गोरख दादा आपण पाहतोय डेथ ओव्हर स्पेशलिस्ट या टीम कडून. अर्थातच गोरख 2 चेंडू 1 चेंडू पूर्ण. ओहो फटका खेळला जातो लॉंगॉनच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहतो. चेंडू जातोय पहिला टप्पा, दुसरा टप्पा सरळ सीमारेषे पार. हा मात्र येतोय वरुण चषकचा एक विस्फोटक चौकार. वेलकम डीजे सॅम. साखरवाडी टीम मसुगडेवाडी दोन्ही टीम असतील. या टॉस केला जाईल. इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस का बॉक्स मध्ये साखरवाडी विपक्ष मसुगडेवाडी टीम. वाईड असेल. या वाईडनिशी संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 44 वरती. चेंडू झालेत 45 धावा माफी असावी. चेंडू झाले 3 पूर्ण.
येस अर्थातच टीम आदर्श साखरवाडी टीमचे मेंटॉर साहेब अर्थातच मार्गदर्शक ते मात्र थेट पुण्यावरतून आले त्या मुंबई नगरीमध्ये आपल्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान साहेब आपण पाहतोय विशाल पवारजी साहेब यांचा मात्र इथं सन्मान केला जाईल साखरवाडी टीमच्या माध्यमातून साखरवाडी टीमच्या माध्यमातून सन्मानित केले जाते जर्सी त्यांना प्रदान देऊन आपण पाहतो जर्सी त्यांना सुपूर्द करून अर्थातच नवीन मेंटॉर नवीन मार्गदर्शक या टीमचे विशाल पवारजी साहेब या तुम्हाला सन्मानित केलं जाईल आपल्या गावच्या माध्यमातून आपल्या गावच्या संघाकडून थँक्यू सो मच विशाल दादा जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अर्थातच पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचले 4 चेंडू पूर्ण 47 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत स्वतः आपण टॉस का बॉस मध्ये साहेब आपण पाहतोय संघाचे मेंटॉर आपण पाहतोय ज्यांना मात्र पुणे नगरीतून आल्या त्या मुंबई नगरीमध्ये आपल्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या संघाला योग्य रस्ता दाखवण्यासाठी अर्थातच विशालजी पवार साहेब आपण पाहतोय टॉस का बॉस मध्ये त्यांना मात्र इथं सन्मानित केलं जाते साखरवाडी टीमच्या माध्यमातून थँक्यू सो मच साहेब साखरवाडी टीमच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो भैरवनाथ चषकच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो सह्याद्री क्रिकेट आशियाच्या माध्यमातून थँक्यू सो मच असंच सहकार्य राहू देत आणि आमच्या संघाला योग्य मार्गदर्शन असंच वेळोवेळी करत राहा जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने म्हणजेच दफळवाडी विपक्ष कळंबे टीम 5 चेंडू पूर्ण 47 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत हो आता मात्र फटका खेळलाय गुटना टेकआउट षटकार देख जाईल का चेंडू सीमा रेषे पार एस इट इज मॅक्सिमम वेलकम डीजे कॅप्टन आविदादा आपल्या सोबत जोडले गेलेत टीम दफळवाडी कॅप्टन कल्पेश सपकाळ धावत या कोणताही वेळ घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपले फलंदाज देखील मैदानामध्ये पाठवा टीम कळंबे अक्षय सर विनंती असेल एस टॉस का बॉस मध्ये आपण जोडले गेले कॅप्टन आविदादा असतील आपल्या समवेत कॅप्टन असतील साखरवाडी टीमचे आयोजक वर्ग सतीशदादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल कॉल कोणाचा असेल मागणार आहे कोण एस छापा काटा स्पिन दी कॉइन एस काटा कॉल आहे एस काटा टॉस विन अर्थातच टीम चॅलेंजर स्पोर्ट्स मसुकडेवाडी आपण पाहतोय आविदादा आपला महत्वाचा निर्णय काय असेल आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग करू क्षेत्ररक्षण निवडलं जाईल क्षेत्ररक्षण का निवडलं जाते थँक्यू सो मच क्षेत्ररक्षण निवडलं जाईल पाहिलं तर साखरवाडी टीम कॅप्टन आपण पाहतोय फलंदाजी करावी लागेल आपल्या टीमला किती धावा रस्ते जातील दादा कमीत कमी 60 धावाचं टार्गेट आहे आम्हाला आणि आम्हाला बॅटिंग तर आमच्या स्पर्धेबद्दल 2 शब्द अर्थातच भैरवनाथ चषक आपण पाहतोय नियोजन तितकंच चांगलं आपणास पाहायला मिळतंय काय बोलायला या स्पर्धेबद्दल आयोजन कसं वाटतंय आयोजन एकदम खूप चांगलं मस्त आहे व्यवस्थित एकदम सगळे नियम वगैरे सगळे चांगले नियोजन एकदम उत्कृष्ट हे शब्द आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात थँक्यू सो मच जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अर्थातच दफळवाडी विपक्ष कळंबे टीम डफळवाडी
लगेच स्प्रेड व्हा मित्रांनो, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कोणताही वेळ न दवडता. वारंवार सूचना दिली जाते सगळ्या संघांना, आपणास ती सूचना दिली जाईल. फलंदाज मैदानामध्ये आलेत, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच जाऊया सामन्याच्या दिशेने, अर्थातच डफळवाडी विपक्ष कळंबे टीम. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. हे सामना चालू करायचा आहे. एस्कल्पेज सपकाळ. हो, वेगवान चेंडू, थोडासा पायड आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईड फेकी केला जातोय, अर्थातच कल्पेश दादा आपण पाहतोय. मॅन फ्रॉम डफळवाडी एस कल्पेश दादा. पहिला चेंडू नकारात्मक. 24 चेंडू मध्ये 53 धावा. चोपन्न धावा. रायझिंग डिलिव्हरी, फटका मात्र फसला गेलाय. क्षेत्ररक्षक असेल, थोडासा लांब राहतोय. आता मात्र संधी मिळते. ऐसे एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. डेंजर झोन वरती धावतो जर्सी नंबर 45 एस पोचला जातोय. सेफ असेल, या 2 धावा असतील. या 2 धावेनिशी संघाच्या धाव संख्येचा श्री गणेश, अर्थातच 2 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेत. 53 धावा सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर अतिशय जास्त असतील. जास्त धावा आपण पाहतो. सहजासहजी पाहिलं तर टार्गेट चेस होत नाही. या धावा रचले गेलेत. फलंदाज कल्पेश, त्यानंतर पाहिलं तर राज नंतर पाहिलं तर त्यांच्या समेत आलेला सलामीवीर रोशन होता. रोशनने मात्र एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून, आणि मात्र सर्व या धावा रचल्या. आता मात्र ह्याच धावा रोखाव्या लागतील. अर्थातच कल्पेशने जबाबदारी घेतली. मेंडेटरी पावलेचं पहिलं षटक कॅरी करत अर्थातच फेकी करतोय कल्पेशचा पहिला चेंडू पूर्ण झालाय. हो, पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. क्षेत्ररक्षक असेल, संधी मिळेल का? थोडंसं फंबलिंग होतंय. चेंडू मात्र जातोय कार्पेटला, गुदगुल्या करत पुन्हा एकदा बॉन्डर रोप जवळ अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे. या 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. म्हणजेच या 2 धावा धाव फलकावरती आकडा जातोय 5 पर्यंत. 2 चेंडू पूर्ण 5 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेत. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमानना नितीन सूर्यवंशी साहेब, आपणास विनंती असेल. मान्य सन्मान्य नितीनजी सूर्यवंशी घाणव साहेब, आपणास विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नितीनजी सूर्यवंशी साहेब घाणव. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते, अर्थातच कल्पेशच्या माध्यमातून. म्हणजे हा निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू पूर्ण झालाय. 3 चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्चित केलेत. स्पर्धा नक्कीच वारंवार सर्वचा कॅप्टनच्या माध्यमातून मुलाखतीमध्ये बोललं जातं. आयोजन नक्कीच चांगलं झालंय. बारीक सारीक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती आयोजक वर्गांच्या माध्यमातून लक्ष दिलं गेलंय. म्हणजेच आयोजन पाहिलं तर भैरवनाथ चषक 2024 या हंगामातील सर्वोत्कृष्ट आयोजन असणार आहे. या सह्याद्री क्रिकेट आश्रममधील पाहतोय आपण सर्वोत्कृष्ट आयोजन. नक्कीच भडीमार केलाय सर्व चषकांचा आपण पाहतोय व्यासपीठावरती. या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून बायसिकल आपण पाहतोय, जी मात्र कोण घेईल, कोण घेऊन जाईल आपल्या घरी. बायसिकल नक्कीच चांगला खेळ दाखवला जातोय. त्याच प्रबळ दावेदार असेल हा कल्पेश सपकाळ, नक्कीच प्रबळ दावेदार असेल. अष्टपैलू खेळाडू आहे. प्रेक्षक वर्ग, जेल पकडा आणि 101 रुपये घेऊन जा. जो पॉइंटरॉपच्या बाहेर जेल पकडेल त्याला मात्र 101 रुपये दिले जातील, याची नोंद घ्यायची. प्रेक्षक वर्ग सर्वांना यांची नोंद घ्यायची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव माफी असावी. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावरती 5 धावा, बिनबाद 5. प्रेक्षक वर्गांसाठी खुश खबर आहे. ऑफर मात्र भैरवनाथ चषक 2024 माध्यमातून लगावली गेले. म्हणजेच बॉन्डरोपच्या बाहेर कोणी झेल पकडा, 101 रुपयांचं कॅश प्राइज इथं आयोजक वर्गांच्या माध्यमातून ठेवलंय व्यासपीठावरती, लगेच तुम्हाला दिलं जाईल. याची नोंद घ्यायची. आता मात्र फटका खेळला गेलाय. फटकावरती पाहिलं तर फसला गेला. क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत पोहोचत नाही. एक टप्पा, दुसरा टप्पा चेंडू फील्ड केला जातो तोपर्यंत 2 धावा धावून काढायचा. तिसऱ्या धावेसाठी कॉल असेल, रोखलं जात आहे. एक खासियत पाहिली या 2 सलामीवीर तर जर्सी नंबर 45 आहेत. या 2 सलामीवीरांचे अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 7 वरती, बिनबाद 7. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत, अर्थातच डीजे सॅम. वेलकम.
बॉलिंगसाठी 5 रन केले, अर्थातच गोलंदाजीसाठी 5 रन केले आकाशला. आकाश मात्र पाहतोय, थोडस स्पीडअप घ्या विनंती आहे कॅप्टन कल्पेश दादा. स्पीडअप घ्यायचा आहे. पहिला चेंडू या षटकातील फेकी केला जातोय, अर्थातच अक्षय सर सामना करतील. बॉलिंग ट्रॅक वरती आकाशला पाहतोय आपण. आकाश ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, थोडासा बाहेर राहिला गेला. अर्थातच स्क्वेअर मारा अतिरिक्त धाव असले, अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या 8 मध्ये रूपांतरित होते. अर्थातच पाहिलं तर पहिला चेंडू फेकी करत असताना हा स्क्वेअर मारानिशी संघाची धावसंख्या अतिरिक्त रूपामध्ये 8 वरती जाऊन पोहोचले. फटका खेळलाय, फटका मात्र हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक असेल, जेल पकडली जाईल का? जेल मात्र सरळ पकडली जाते, परंतु क्षेत्ररक्षक जातोय सीमारेषे पार. होय, चुका करतोय. वेलकम डीजे सॅम. एक ही जगह मिले. इस पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. इस निर्धाव चेंडू, एक तेरी तो दुसरी मेरी. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, षटकार खेचल्यानंतर आता मात्र हा चेंडू निर्धाव घेतला जातोय. म्हणजेच निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून. हो, आता मात्र थोडीशी लाईन पाहिली तर अपील केली जाते, अपील फेटाळून देखील लावली जाते. सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव घेतले जातात. अर्थातच आकाशच्या माध्यमातून षटकार खेचल्यानंतर 2 चेंडू निर्धाव घेणं नक्कीच चांगला बॅकअप आपणास पाहायला मिळते टीम डफळवाडी. म्हणजे संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. 54 धावांचा पाठलाग करताना 14 धावा. सुरुवात चांगली राहिली, शेवट तितकाच चांगला व्हावा अशी सर्वांची इच्छा. हो, फटका खेळलाय, फटका मात्र हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक असेल, काय होईल, काय घडेल? हो, बाद होत आहेत. पाहिलं तर अक्षय सर माघारी निघालेत. आता मात्र फटका चांगला खेळला होता, परंतु उंची तितकीच प्राप्त झाली. त्या कारणास्तव चेंडू मात्र सीमारेषे पार गेला नाही. अर्थातच बॅक टू दी पॅव्हिलियन होतंय पहिल्या विकेटचं पतन. म्हणजे संधी मिळते आमच्या डीजे वालेला. संघाची धावसंख्या आता मात्र पाहिली तर 14 वरती स्थिर आहे पहिल्या विकेटच्या पतनानंतर. अर्थातच यानंतर होणारी मॅच आहे साखरवाडी विपक्ष मसुगडेवाडी टीम. टॉस विन झाले मसुगडेवाडी टीम. नंतर पाहिलं तर गोलंदाजी स्वीकारले. हा सामना संपल्यानंतर लगेचच गोलंदाजी लांबून घ्यायची आपली. वन बाउन्स वॉर्निंग दिली जाते अर्थातच या गोलंदाजाला. इस 5 चेंडू पूर्ण झाले. शेवटचा चेंडू आहे आकाश 2. संदेशने फटका खेळलाय. फटका मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक राज असेल. राज जेल मात्र पकडतोय. काय लाज जवाब जेल पकडले. वा कडक. राज आपण पाहतोय धावत गेला होता. लॉंग ऑन वरतून धावत गेला. जेल वरती मात्र लक्ष ठेवलं. शेवटच्या क्षणी मात्र ही जेल टिपली गेले. एक पाहिलं तर 11 खेळाडू जवळ येतात. शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती दिली जाते. नक्कीच या जेल साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. लाज जवाब जेल पाहायला मिळाले. टीम पाहिलं तर ढफळवाडी विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय. वेळ कोणताही न दवडता टीम मीटिंग कमी करायचे विनंती असेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 14 धावा. स्पीडअप घ्या ढफळवाडी टीम. कॅप्टन कल्पेश दादा. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. अर्थातच
स्पीडअप घ्या मित्रांनो, कोणताही वेळ न घेता लगेच सामना चालू करा. वारंवार आपणास वॉर्निंग दिली जाते. टीम डफळवाडी, सचिन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. थोडस स्पीडअप घ्या. ऑन साइड वरतील खेळाडू धावत जा. आपल्या हक्काचा आवाज अर्थात सह्याद्री क्रिकेट आश्रममधील आपण पाहतोय आपल्या मातीतला आवाज अर्थात समालोचक निलेश सूर्यवंशी सर यांचे इथं आगमन होत आहे. थँक्यू सो मच सर. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण, आता मात्र ऑन हॅट्रिक, टीम हॅट्रिक वरती असेल ही टीम. पाहिली तर मागील षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक गडी बाद केला, त्यानंतर मात्र या षटकाची सुरुवात देखील विकेटने होते. आता मात्र टीम हॅट्रिक होईल का या पुढच्या चेंडूवरती? संघ थोडासा अडचणीत सापडले गेले. अर्थातच टीम कळंबे छाप सोडले या गोलंदाजांनी, या फलंदाजांनी या सामन्यामध्ये. अर्थातच मागील चेंडूवरती काय लाजवाब झेल पकडली तो राज आपण पाहतो. राज नंतर मात्र जबाबदारी घेतली सचिनने. सचिन पाहतो, सचिनने पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज, त्यानंतर चोखपणे काम पार पाडलं. या सामन्याचा केंद्रबिंदू म्हणून उभा आहे कल्पेश दादा. त्याने मात्र डोळ्याची पापणी लवे न लवेपर्यंत झेल हातामध्ये सुखरूप ठेवली, म्हणजेच बाद केलं, माघारी गेला. झालं तिसऱ्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये विजय देईल का आपल्या संघाला विजय मिळवून? पुढचा चेंडू अर्थातच दुसरा चेंडू फेकी करतोय. हो, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. आता मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळतं. इनसाइड एज पाहिलं तर बॅटला लागून चेंडू विसावतो यष्टीच्या हातामध्ये. पुन्हा एकदा पाहिलं तर हा चेंडू निर्धाव येतोय. पुन्हा एकदा संघ अडचणीत सापडला जातोय. विजयाला याच अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, विजय प्राप्त करून देण्यासाठी टीम कळंबेसाठी जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर सचिन मात्र जागा सोडायला तयार नाही. फटका खेळला जातो इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जातो सरळ सीमा रेषे पार. संधी मिळते आमच्या डीजे वाल्याला. वेलकम डीजे सॅम. डीजे सॅम मागील चेंडूवरती चौकार नशी 18 धावा. धाव फलकावरती चेंडू झाले आतापर्यंत पूर्ण 3. हा फटका खेळलाय. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक असेल, चूक करणार नाही. आतापर्यंत चुका कमी केल्यात या टीमने. अर्थातच डफळवाडी टीम आताही चूक होत नाही. होते विकेटचं पतन. अर्थातच माघारी गेलाय चौथा खेळाडू. नवीन फलंदाज मात्र येईल मैदानामध्ये. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. नवीन फलंदाज धावत गेलाय. थँक्यू मित्रा. अर्थातच योगेश दादा आपण पाहतो जर्सी नंबर 333. 4 चेंडू पूर्ण झाले. संघाची धाव संख्या आता मात्र 18 वरती स्थिर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण आणि प्रोग्रेस मध्ये. तिसरं षटक पाहिलं तर सचिननं आतापर्यंत रोखलं. 4 धावा फक्त, एक चौकार खर्चित केलाय, 2 विकेट्स घेतल्यात. 5वा चेंडू फेकी करतोय सचिन. योगेश हो फटका खेळलाय. मिड विकेट दरम्यान क्षेत्ररक्षक असेल, फील्ड केला जातोय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. 2 धावा असतील. या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले अर्थातच 20 धावा. 20च्या घरामध्ये आपण पाहतो ही धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले. खूप मोठा पल्ला अजून पार करायचा टीम कळंबे टीमसाठी. अर्थातच पाहिलं तर निमजाई देवी क्रिकेट टीम कळंबे थोडासा संघर्षमय प्रवास या टीमचा चालू आहे आता या स्पर्धेमध्ये. अर्थातच त्यांचा पहिला सामना आहे या स्पर्धेमधील. थोडासा संघर्षमय प्रवास करत असताना संघर्ष करता येस त्रिफळाची. यू मिस आय विल डेफिनेटली इट. पुन्हा एकदा होते विकेटचं पतन. अर्थातच 5वा खेळाडू माघारी निघाला. तंबूच्या सरात जाऊन मात्र शांतपणे बसेल. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 5 बाद 20 धावा. वेलकम डीजे सॅम. अविदा टॉस विन झाला त्यानंतर बोलला की आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. अविनाश पवार विनंती असेल. टीम कॅप्टन मसुगडेवाडी स्पीडअप घ्या. टीम डफळवाडी विनंती असेल. लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये आलाय त्यासाठी मात्र थोडंसं षडयंत्र रचलं जात आहे.
पाहिलं तर क्षेत्ररक्षक ऑन साइड वरती 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात ऑन साइड वरती व्ही शेप मध्ये. समोर पाहिलं तर या लेफ्ट हँड बॅटर साठी नक्कीच नैसर्गिक शक्ती मात्र लेफ्ट हँड बॅटर जवळ खूप असते. हो यॉर्कर लेन चेंडू एस वाईड एस स्वेअर मारा. पंचांचा निर्णय येतो आमच्या जवळ. स्वेअर मारा. ही वाईड ची एक धाव असेल, अतिरिक्त धाव असेल. संघाची धाव संख्या 21 वरती जाऊन पोहोचले एक धावेनिशी. अर्थातच चेंडू आतापर्यंत 0 पूर्ण झालेत. शेवटचे 6 चेंडू 33. पुन्हा एकदा लाईन भरकटतोय. लाईन सर्चिंग करावी लागेल. लाईन थोडीशी मिस पाहायला मिळते याच गोलंदाजाच्या माध्यमातून. थोडीशी लाईन सर्च करावी लागेल. नक्कीच आपण पाहतोय कान मंत्र दिला जातोय. त्याच्या समवेत जो खेळाडू गेलाय त्याला मात्र लाईन दाखवली जाईल. टप्पा मात्र दाखवला जाईल. तोच टप्पा आपण पाहतोय. राज आपण कॅरी करेल का पाहायचंय. हो आता मात्र टप्पा चुकत नाही. आता मात्र चेंडू निर्धाव येतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. अर्थातच पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या फलकावरती 22 धावा लगावल्या गेलेत. आतापर्यंत अर्धी टीम नेस्तनाबूत झाले. अर्धी टीम आतापर्यंत कारज झाले. 5 विकेट्स आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. श्री बेंच लाईव्हच्या माध्यमातून दाखवले जातात सर्व स्टॅट्स. आता मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल त्याला मात्र चेंडू सापडतोय की नाही. चेंडू मात्र सापडत नाही. दोघांच्या मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. अर्थातच चौकार. संघाची धाव संख्या या 4 धावेनिशी जाऊन पोहोचले सरळ 26 वरती. अर्थातच चेंडू झालेत पूर्ण 2. सव्वीस धावा. हो खोलवर टप्प्याचा चेंडू. अर्थातच स्लोवर फुलटॉस पाहतोय. थोडासा सन्मान दिला जातोय. खोदून काढला जातोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातो डेंजर झोन वरती. एस विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. 6वी विकेटचं पतन होतंय. अर्थातच टीम कळंबे. थोडासा कॉल चुकला गेला. आता मात्र नुकसानी सामोरं जावं लागतंय टीम कळंबेला. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये धावत. टीम मध्ये पाहिलं तर पवन जर्सी नंबर 45 असलेले खेळाडू भरपूर आहेत. आतापर्यंत 3रा खेळाडू पाहतोय मी पवनला. इस फटका खेळला जातोय पुन्हा एकदा. मिड विकेट दरम्यान डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल चेंडू फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. आता मात्र एसटी रक्षण पाहायला मिळतं. चांगलं पाहायला मिळतं. एस पंचांचं बोट आकाशाकडे. 7व्या विकेटचं पतन होत आहे. मात्र 3 गडी शिल्लक आहेत. चेंडू मात्र आपल्या जवळ 2 शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ संपला गेला. आतापर्यंत संघाची धाव संख्या फलकावरती 27 धावा लगावली गेले. गोरखदादा गेलेत. नवीन फलंदाज असतील ते मात्र गोरखदादा आलेत. गोरखदादा फलंदाजासाठी आपण पाहतोय. आतापर्यंत संघ अडचणीत आहे. अडचणीत पाहिले तर 7 धावा 7 गडी बाद झालेत. माफी असावी 27 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5वा चेंडू राज टू गोरख. आता मात्र फटका खेळला जातो. थोडासा वेट केला त्यानंतर क्षेत्ररक्षक असेल चेंडू फील्ड करेल. एबी पाहतोय. एबीने मात्र चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत 1 धाव. आता मात्र शेवटचा चेंडू. सामना पुरेपूर पाहिला तर डफळवाडी टीमने कैद केलाय आपल्या संघाच्या गोट्यामध्ये. नंतर होणारी मॅच आहे टीम मसुगडेवाडी. आपण लगेचच मैदानामध्ये जायचं आपले खेळाडू घेऊन. हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल झेल पकडली जाईल का. झेल मात्र थोडंसं फंबलिंग होतंय. कॉल मात्र चुकीचा पाहायला मिळतो. झेल जाईल सरळ सीमारेषे पार. चेंडूवरती 4 धावा 4 धावेनिशी पराजय संघ आपण पाहतोय. कळंबे टीम थँक्यू सो मच. कळंबे टीम आपण हारला नाही तर आपले प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. नक्कीच मित्रांनो पुढील स्पर्धेमध्ये बॅकअप काय असतो दाखवून द्या संपूर्ण सह्याद्री क्रिकेट आशियनला. थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. बेस्ट लक. विजय टीम डफळवाडी विनंती असेल पण मैदान खाली करायचंय. एसा मसुगडेवाडी टीम आले मैदानामध्ये. मसुगडेवाडी टीम पाहिले तर वेळेचं भान राखून सहकार्य करते. थँक्यू सो मच कॅप्टन अभि दादा. आता मात्र क्षेत्ररक्षण लावलं जाईल. सचिन ठरतो.
3 गडी बाद केले सचिन दादा. सचिन दादा तू मॅन ऑफ द मॅच असतील. या सामन्यासाठी तुला गौरवण्यात येते. अर्थातच भैरवनाथ चषक 2024 च्या माध्यमातून तुझा गौरव करण्यात येतोय. अर्थातच तुझ्या षटकामध्ये तू गोलंदाजी करत असताना 3 गडी बाद केले, यासाठी तुला सन्मानित केलं जाते. नक्कीच चांगला खेळलायस, असाच खेळत राहा भविष्यामध्ये. बेस्ट लक तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी. असंच आपल्या संघाचं नाव टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती अवस्थानावरती नेऊन ठेव. अर्थातच मागील सामन्याचा सामनावीर, हिरो, मॅन ऑफ द मॅच सचिन येतोय. एस जर्सी दिली जाईल, आमचं मानाचं टी शर्ट दिलं जाईल या स्पर्धेचं तुला. ते तू परिधान करून क्रिकेट खेळावं यासाठी. मान्य सन्माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते हॅलो.